नागपूर सेंट्रल जेलच्या मुख्य गेटवर गुरुवारी थरारक प्रकार घडला। पोलिसांच्या ताब्यात असलेले 2 कैदी थेट जेलच्या प्रवेशद्वारावरून पोलिसांना हिसका देऊन फरार झाले। दरम्यान त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला। एकाला लगेच पाठलाग करून अटक करण्यात आली, तर दुसऱ्याला शोध मोहिमेनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं। गुरुवारची सायंकाळ, वेळ साधारण 5:30। नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अचानक थरार उडाला। चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या 2 आरोपींना पारशिवनी पोलीस जेलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन आले होते। त्यांचं वाहन गेटजवळ थांबत्याच क्षणी चित्र बदललं। दोन्ही कैद्यांनी वाहनाचा दरवाजा उघडताच पळ काढला। ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी रामराव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ पाठलाग सुरू केला। आरोपी जेल परिसरात उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या मागील झुडपांकडे पळाले। तिथे पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली आणि थेट जीवघेणा हल्ला झाला। आरोपी साहिल लांजेवारनं पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला। या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा गुडघा, हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली। पोलिसांनी प्रसंगावधान राखत साहिल लांजेवारला घटनास्थळीच पकडलं। मात्र दुसरा आरोपी ऋषिकेश मानकर फरार झाला। लगेच वायरलेसवर अलर्ट देण्यात आला। शहरात नाकाबंदी करण्यात आली। अखेर MIDC पोलिसांच्या मदतीनं अमरनगर परिसरातून फरार कैदी ऋषिकेश मानकरलाही अटक करण्यात आली। सध्या दोन्ही आरोपी कडेकोट सुरक्षेत सेंट्रल जेलमध्ये दाखल करण्यात आले असून धंतोली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला आणि इतर गंभीर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे।